हाय, हॅलो, नमस्कार. मी पूजा. चला तर पाहूयात मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा रेसिपी. अत्यंत सोपी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. चला तर पाहूयात रेसिपी. त्यासाठी मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लिंबाचा रस किंवा तुम्ही दही किंवा लिंबू सत्व पण घेऊ शकता आणि 1 कप कोमट पाणी घेतलेलं आहे. पाणी हे तुम्हाला कमी किंवा जास्त पण लागू शकतं. आपलं बॅटर जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. मिश्रण 15 मिनिटं मी रेस्टसाठी ठेवलेले आहे. ढोकळा वाफवण्यासाठी मी एका कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे. बॅटरमध्ये 1 चमचा इनो घाला आणि हलक्या हाताने फेटून घ्या. लगेच पीठ फुलून वरती येईल. ते मिश्रण भांड्यामध्ये घालून घेऊया. केक टीन घेतलेला आहे. तुम्ही कुकरचा डबा पण घेऊ शकता. त्याला तेल लावून पूर्ण तेल ग्रीस करून घेऊयात. आणि आपलं बॅटर त्याच्यामध्ये ओतून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर किती छान तयार झालेलं आहे. मी कढाईमध्ये पाणी आधीच गरम करून ठेवलेलं होतं. तुम्ही पाहू शकता. साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला ढोकळा हा तयार होतो. कढाईवरती एक झाकणे ठेवून आपण ढोकळा वाफवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा तयार आहे. आपण तो व्यवस्थित शिजला आहे का नाही ते पाहूयात. आपला ढोकळा एकदम छानपैकी शिजला आहे. चला तर कडा मोकळ्या करून घेऊयात. ढोकळ्याचे छोटे छोटे कट करून घेऊयात. तुम्हाला छोटे किंवा मोठे कट करायचे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तुम्ही पाहू शकता आपल्या ढोकळ्याला किती छान जाळी आलेली आहे. चला तर आपण तडका देऊया ढोकळ्याला. यासाठी मी तडका कढाईमध्ये 3 चमचे तेल, मोहरी, हिरवी मिरच्या, कढीपत्ता, साखर 1 चमचा. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. आणि पाणी ॲड केलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्या ढोकळ्यावर लावून घेऊयात. आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि किसलेले खोबरे घालूयात. तुम्ही पाहू शकता किती छान आणि जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे.
तुम्ही पण नक्की ट्राय करा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.